सगळ्यात आधी आपण काय करणार, फाईल ओपन करणार. इथं डेस्कटॉपला तुमच्या मी शॉर्टकट आणून दिलाय तुम्हाला. ठीक आहे, इथून जा किंवा इथून जा, तिथं शॉर्टकट. याच्यामध्ये आपल्याला मीटर, फीट, mm. आता आपण mm मध्ये ट्रेनिंग करणार, बरोबर ना? mm मध्येच घेऊन तुम्हाला ट्रेनिंग. हां, mm मध्येच. ठीक आहे, याला आपण ओपन करणार. ही फाईल जी आहे ना, ही रीड ओनली आहे. ठीक आहे, इथं आपण काय करणार, आर्किटेक्चरचा प्लॅन कॉपी करायचा, या फाईलला सेव्ह ॲज करायचं, कारण ही फाईल रीड ओनली आहे. फाईल सेव्ह ॲज, आणि ज्या लोकेशनला आपल्याला पाहिजे त्या लोकेशनला जाणार. क्लायंटच्या नावाने आपण फाईल सेव्ह करणार. ही आपण आत्ता सेव्ह करू म्हणून हिलाच ओव्हरराईट करतो. ठीक, आता ही फाईल आपली सेट झाली क्लायंटच्या नावाने. आता इथं मी एक आर्किटेक्चर प्लॅन ऑलरेडी आपण इथं ठेवला आहे सॅम्पल म्हणून. तर आपण काय करणार, इथं बीममध्ये किंवा कॉलममध्ये जाणार. कुठेही दोन्हीकडे कमांड सेमच आहे सॉफ्टवेअर लोड करण्यासाठी, AX आणि BAX. इथं जरी गेलो आपण तरी त्याच कमांड आहेत. सगळ्यात आधी AX याला क्लिक करायचं. AX ला क्लिक करायचं का? हो, AX ला क्लिक केलं, खाली तुम्हाला कमांड बारला AX लोडेड म्हणून मेसेज येऊन जाईल. तेव्हा AX लोडेड आलं. तुमचा टूलबार खूपच खाली आहे. एक मिनिटला थोडंसं मोठं करूया. हा, बेस्ट. चला, AX लोड झाल्यानंतर सेकंड जायचं BAX. इथं तुम्हाला दोन्ही लोडेड झाले. आता आपल्याला कॉलम प्लेस करायची. तर आपण काय करणार, कॉलममध्ये जाणार. कॉलम प्लेसिंगमध्ये कॉलम रेक्टेंग्युलर, याचा शॉर्टकट आहे C1. डिफॉल्ट कॉलम साईज 918ची आपण डिफॉल्ट घेतलेले त्याच्यात. याला क्लिक करणार. इथे बघा कमांड बारला काय आणला, पिक फिक्स पॉईंट ऑफ कॉलम. जो आपला कॉलमचा फिक्स पॉईंट आहे हा वाला, म्हणजे इथून आपला जर उभा असेल तर उभा क्लिक करणार, आडवा असेल तर आडवा क्लिक करणार. त्याच्यामध्ये हा पॉईंट आपला फिक्स आहे. जर कॉलमची साईज जी आपली कमी जास्त झाली तर हा या बाजूने वाढेल किंवा लेफ्ट साईडला वाढेल, बरोबर? तसंच इथं कॉलम प्लेसिंग, कॉलम रेक्टेंग्युलर. कॉलमचा फर्स्ट पॉईंट घेणार, व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकलला क्लिक करणार, आडवा असेल तर आडवा. याला आपण मूव करणार नाही. मूव जर केलं ना आपण तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल, बरोबर? तर आपल्याला ह्या केसमध्ये मिरर मारावं लागेल, बरोबर? मिरर कमांड घेतली आपण. कॉपी करायचं तर कॉपी पण आपण करू शकतो. कॉलम प्लेसिंग बद्दल काही शंका? नाही, क्लिअर? लिहिलं काही? हां, लिहिलं. ओके. आता कॉलम प्लेसिंग झाल्यानंतर परत आपण कॉलम मध्ये जाणार, नंबरिंग मध्ये जाणार. इथं ॲटो कॉलम नंबरिंग, खाली कॉलमचा ID द्यायचा आपला, स्टार्ट नंबर द्यायचा, टेक्स्ट हाईट द्यायचं. जर आपले कॉलम नंबरिंग खालून वरती असेल तर आपण प्लॅन कसा खालून वरती सिलेक्ट करणार. आले खालून वरती नंबर. आणि जर आपले कॉलम नंबर वरून खाली आहे तर आपल्याला अंडो करायची गरज नाही. परत सेम कमांड घ्यायची, ॲटो कॉलम नंबरिंग. ID देणार आपण, स्टार्ट नंबर देणार, टेक्स्ट हाईट देणार आणि प्लॅन फक्त वरतून खाली सिलेक्ट करायचा. जुनं ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल आणि नवीन टेक्स्ट येऊन जातील आपल्याला. हे आलं 1 2 3 4 5 सिक्वेन्स मध्ये. सगळ्यात आधी आपण काय केलं, AX केलं, नंतर BAX केलं. कॉलम प्लेसिंग मध्ये गेलो, C1 नावाची कमांड वापरली फक्त कॉलम प्लेसिंग साठी. त्यानंतर कॉलम नंबरिंग साठी ही 4च कमांड आपण वापरले. त्यामध्ये आपले कॉलम प्लेसिंग पण झालं आणि कॉलम नंबरिंग पण झालं, बरोबर? आता आपल्याला कॉलम साईज ॲज पर डिझाईन चेंज करायची आपल्याला, किंवा लिंक डिटेलिंग नाही का आपल्याला करायचे असतील, फुटिंगचे प्लॅन, फाउंडेशन प्लॅन, जे काही चेंज करायचं आहे ते आपल्याला एक्सेलमध्ये चेंज करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सेल लागणार, म्हणजे थोडक्यात शेड्यूल लागणार आहे आपल्याला. आता आपण कॉलमचं पार्ट करतो म्हणून कॉलममध्ये जाणार, शेड्यूलमध्ये जाणार. ही आपली 5वी कमांड CSE, बरोबर?
मध्ये जाऊन CSE. हो, कॉलम शेड्यूल CSE कॉलम शेड्यूल याला क्लिक करणार आपण. कॉलमचा ID देणार आणि हा प्लॅन सिलेक्ट करून एंटर आणि बाहेर पिक करणार. तर तुम्हाला इथं CAD मध्ये एक डमी शेड्यूल देईल आणि याचं शेड्यूल एक एक्सेल फाईल मध्ये बनन जे C ड्राईव्ह मध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्याला विंडोज E दाबायचं किंवा बाहेरून आपल्याला दिस PC मधनं जाऊन C ड्राईव्हला जायचं. इथं टेम्प नावानी फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये आपल्याला या फाईलमध्ये काम करायचं आहे. ही जी फाईल आहे अप टू प्लेन साठी आहे आणि खालची जी फाईल आहे ती अबव प्लेन साठी आहे. म्हणजे याच्यात दोन्ही शेड्यूल तुम्हाला इथं भेटून जातात. आता आपण कॉलम 1 मध्ये जाऊ. इथं आल्यानंतर ह्या क्रॉस कोपऱ्याला जर क्लिक केलं ना आपण आणि व्हर्टिकल मध्ये कुठल्याही लाईनला जर क्लिक केलं तसं शेड्यूल मोठं होऊन जाईल. व्यवस्थित अरेंजमेंट सेंटर लाईन जाईल. म्हणजे काम करायला आपल्याला सोपं जाईल. इथं कॉलम 1 ते कॉलम 11 आपण जेवढे कॉलम टाकलेत CAD मध्ये तेवढ्याच शेड्यूल आपल्याला इथं भेटलंय. म्हणजे आपले डबल कॉलम येणार नाही किंवा डबल जे आपण होतो ना कधी कधी कॉलमला बीमला वगैरे नंबरिंग डबल होती किंवा काही असं काहीच होणार नाही. शटरिंग आपलं आपण जे हायलायटर आणि ड्रॉइंग चेक करतो ते पण याच्यात करायची गरज नाही. आता जसं कॉलम नंबर 1 इथं कॉलमची साईज आहे. सगळे आपण 9/18चे डिफॉल्ट टाकले होते ना आधी स्टार्टिंगला. आता हे डिझाईननुसार जर आपले चेंज झाले. सपोज हा आपला झाला 530 तर याला 530 करणार. हा सोबत 600 करणार. स्टील जर चेंज करायचं असेल तर इथं स्टील चेंज करणार आपण. जर डबल स्टील असेल नाही का 2 याच्यामध्ये 12चं पण आणि 10चं तर इथं तशा पद्धतीने आपण कॅपिटलमध्ये T टाकणार आणि 10. समजलं? ही कॉलम साईज चेंज केली. इथं फुटिंग साईज चेंज केली. इथं जर आपण केलं स्मॉल D आणि कॅपिटल D जर आपण सेम ठेवलं तर त्याने काय होणार आहे आपलं फुटिंग जे फाउंडेशन प्लॅन जे बनणार आहे ना तो बॉक्स फुटिंग मध्ये होईल. आणि इथं बघा अर्धा आपण स्लोपिंग मध्ये ठेवू म्हणजे करेक्शन आपल्याला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला टॉपचं स्टील आणि म्हणजे टॉप स्टील नसेल त्या केसमध्ये फक्त आपल्याला डॅश मारायचं आहे. ठीक आहे. आणि इथं फुटिंगची साईज वगैरे आपण चेंज करू शकतो. म्हणजे सगळं काही आपण इथंच दिलंय. समज ही आपण 1600 केली ही 1800 केली. ते 1300/1800. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? आपण काय काय करतोय ते समजलं? हो समजलं. आपण इथं फुटिंगची साईज चेंज केली. इथं आपण स्मॉल D कॅपिटल D जे टाकले. आपण जेव्हा फुटिंगचे सेक्शन जरी काढणार ना त्या केसमध्ये ह्या ड्रॉइंग नुसारच आपलं ड्रॉइंग येणार आहे सेक्शन्स वगैरे. आणि कॉलम साईज प्लॅन मध्ये ह्या टेबल म्हणजे शेड्यूल नुसार चेंज होणार आहे. लिंक डिटेल याच्यानुसार होणार आहे. याला फक्त आपल्याला सेव्ह करायचं आहे. फाईल सेव्ह. ठीक आहे. कंट्रोल S करा किंवा इथून क्लिक करा. ठीक आहे. आणि मग आपण परत प्रोजेक्ट मध्ये जाणार. आपण या प्लॅनवर येणार. कॉलम शेड्यूल आपण एक्सेल फाईल बंद नाही केली बरं का. फाईल चालूच आहे. अपडेट फाउंडेशन फ्रॉम एक्सेल ही कमांड घ्यायची आपल्याला. टेक्स्ट हाईट द्यायची आणि प्लॅन सिलेक्ट करून बाहेर पिक करायचं. काय म्हणलं? रिपीट सांगता का? यस सांगतो ना. आपण काय केलं होतं आधी कॉलम शेड्यूल डमी शेड्यूल जनरेट केलं. त्यानंतर एक्सेल फाईल ओपन झाली आपली C ड्राईव्ह मधली. त्याचा पाथ कुठे आहे आपला C ड्राईव्ह. C ड्राईव्ह मध्ये TMP याच्यामध्ये कॉलम नावाची फाईल जी आपल्या आता खाली ओपन आहे. तर या फाईल मध्ये सगळं जे काही चेंजेस करायचे आपण केलं. सेव्ह केली फाईल. ठीक आहे. आणि हे आत्ताचं आपलं शेड्यूल आहे. हे डिलीट करतो मी परत जनरेट करण्यासाठी. कॉलम शेड्यूल अपडेट फाउंडेशन प्लॅन फ्रॉम एक्सेल ही कमांड वापरायची. टेक्स्ट हाईट द्यायचं. प्लॅन सिलेक्ट करायचं आणि बाहेर पिक करायचं आपल्याला फक्त. समजलं का? सांगू परत? समजलं. ओके. एवढं आपण जे काही चेंजेस केले नाही तुम्हाला दिसले डॅश टाकले ते आपण बघा इथं टॉप स्टीलला. इथं स्टील चेंज केलं होतं. इथं कॉलम
बंद करायची नाही. एक्सेल फाईल पण नाही. एकदा इथं जनरेट झालं ना शेड्यूल, मग हे डिलीट म्हणजे क्लोज केली तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके. आता आपण जे काही चेंज केलंय कॉलम इथं पण चेंज झाला, इथं पण चेंज झाला. म्हणजे आपण डायमेन्शननी जरी क्रॉस चेक केलं तरी आपल्याला आलं. डायमेन्शन. एक्सेल नुसार प्लॅन अपडेट झाला. इथपर्यंत समजलं? हा समजला. आता आपल्याला फाउंडेशन प्लॅन जर डिस्प्ले करायचा असेल कॉलम, परत शेड्यूलमध्येच गेलो आपण. ही कमांड वापरली होती आधी. एक्सेल फाईल जनरेट झाली, एक्सेलमध्ये चेंजेस केले, मग इथं आलो अपडेट फ्रॉम एक्सेल म्हणलं, त्यानंतर ही कमांड वापरली डिस्प्ले फुटिंग. त्याचा शॉर्टकट आहे CFT. याच्यात फॉर्मॅट वेगवेगळे आहे, CFT, CFT1, CFT2, CFT3, CFT4. फाउंडेशन प्लॅन डिस्प्ले करण्यासाठी. आता हे कॉलमचं शेड्यूल पण आणलं ना आपण, CSEने वापरलं. CSE1 वापरलं ना तर कॉलमचं शेड्यूल आपलं व्हर्टिकलमध्ये येईल. ते पण दाखवते आपण. जर CSE1 कीबोर्डवर टाईप केलं, ID दिला, प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केलं आणि बाहेर पिक केलं, हे जे शेड्यूल आहे व्हर्टिकलमध्ये आपल्याला येऊन जाईल. ओके. आता आपल्याला फुटिंगवर जायचं होतं. कॉलम, फुटिंग, डिस्प्ले फुटिंग, शॉर्टकट CFT. हा प्लॅन सिलेक्ट केला आपण, त्यानंतर PCC ऑफसेट, कवर दिलं, डिस्प्ले फुटिंगसाठी एंटर. आपण दोन फुटिंगच्या साइजेस चेंज केल्यात, कॉलम 1 आणि कॉलम 2. तर त्याचा तो कलर पण चेंज होऊन जाईल. जर सेम साईज असेल तर त्याचे कलर चेंज होत नाही का, सेम राहतात. आलं. हा थोडा डार्क आहे नाही का, हा थोडा फेंड मध्ये. इथे याला जर क्लिक केलं तर कलर नंबर पण येऊन जाईल. तर कुठं असेल तर कलर हा याचा चेंज आहे. आला 132 झाला याचा. आता याची डिटेलिंग करायची असेल कॉलम लिंकची, तर कॉलम मध्ये जाणार आपण, डिटेलिंग मध्ये जाणार, ऑल फ्लोअर. आधी ही कमांड वापरू, मग ती कमांड वापरू. ऑल फ्लोअर, याला क्लिक केलं आपण, सगळे आपले लिंक डिटेलिंग येऊन जाते. जी कॉलम 1 दुसरी फाईल होती ना आपली C ड्राईव्ह 10 मध्ये, कॉलम 1 नावाने, त्या फाईलनुसार हे ड्रॉइंग आपलं जनरेट होणार. म्हणजे एक्सेल टू कॅड लिंक डिटेलिंगसाठी. आलो ड्रॉइंग. तर इथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. कॉलमचं बऱ्यापैकी आपण सगळंच पार्ट कव्हर केलाय. ठीक आहे. तर तुमचं झालं की मग मला सांगा, मग आपण बीमवर बसू. मग बीम फ्रेमिंग, बीम नंबरिंग, मग बीमचे सेक्शन्स वगैरे काढायचे असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यात काढून घेऊ. ओके. चालेल.